शार्क एक्सचेंज. शार्क एक्सचेंजवर पैसे टाकण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा, कारण शार्क एक्सचेंज भारतात खरोखरच कायदेशीर आहे का हे सत्य जे कोणी आपल्याला सांगत नाही. तुम्ही कधी विचार केला का एखादं ॲप डाउनलोड करायला काय लागतं? फक्त एक क्लिक. KYC करायला काय लागतं? 5 मिनटं. आणि पैसे टाकायला फक्त एक UPI. पण पैसे काढायला खरी कसरत सुरू होते आणि तेव्हाच खरी गोष्ट सुरू होते. आज आपण बोलणार आहोत शार्क एक्सचेंजबद्दल, एक क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म जे सध्या बरंच चर्चेमध्ये आहे. लोक गूगलवरती सर्च करतायत की शार्क एक्सचेंज लीगल आहे का, शार्क एक्सचेंज सेफ आहे का, पैसे अडकले तर काय करायचं, हे प्रश्न विचारले जात आहेत. याचाच अर्थ काहीतरी आहे जे लोकांना माहीत नाही. आणि आज मी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ते पण कोणाचीही बाजू न घेता आणि कोणालाही प्रमोट न करता सांगणार आहे ती रियल फॅक्ट. तर पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या पैशांशी थेट संबंधित आहे. नमस्कार मित्रांनो, बुल IQ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. चला जाऊया थेट विषयाकडे. भारतात क्रिप्टोबद्दल एक असा मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं जर प्लॅटफॉर्म इंडियन ॲप स्टोअरवर आहे, KYC मागतंय, रजिस्टर्ड कंपनी आहे, तर ते सेफ असेलच ना. अजिबात नाही. एवढं सिम्पल नाही आहे. तुम्हाला सेबी म्हणजे काय ते माहीत आहे ना? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. शेअर मार्केटच्या प्रत्येक ब्रोकरवर एक्सचेंज म्हणजे त्यांच्यावरती सेबीची नजर असते. कोणी फसवलं तर सेबीकडे जाता येतं. तुमचे पैसे काही प्रमाणात प्रोटेक्टेड असतात. क्रिप्टोसाठी असा कोणीही वाली नाही. म्हणजे क्रिप्टो एक्सचेंजेस एक अशा जगामध्ये ऑपरेट करतात की जिथे रूल्स आहेत पण रेफरी नाहीत. आणि हेच शार्क एक्सचेंजबद्दलचा खरा प्रश्न आहे. हीच खरी शार्क एक्सचेंजबद्दलची खरी समस्या आहे. शार्क एक्सचेंजचा कोर प्रॉब्लेम काय आहे? नक्की तो प्रॉब्लेम कोणता आहे जरा समजून घेऊया. त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे की शार्क एक्सचेंज इज ऑपरेटेड बाय लाइटनिंग नोड्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, FIU रजिस्ट्रेशन REID VA00045558. हे वाचलं आणि बरेच जण म्हणतात, अरे हे तर रजिस्टर्ड आहे म्हणजे लीगल आहे. थांबा, हे सिम्पल नाही आहे. FIU म्हणजे काय? फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया हे भारताचं वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. जेव्हा एखादं क्रिप्टो एक्सचेंज FIUकडे रजिस्टर होतं त्याचा अर्थ एकच की ते KYC करतं, संशयास्पद ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट करतं, अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणजे PMLAचे रूल्स पाळतं. बस एवढंच त्याच्यामध्ये असतं. FIU रजिस्ट्रेशन म्हणजे सेबी रेग्युलेशन नाही. FIU रजिस्ट्रेशन म्हणजे तुमच्या पैशांचा विमा नाही. FIU रजिस्ट्रेशन म्हणजे सरकारची गॅरंटी नाही. FIU रजिस्ट्रेशन म्हणजे तुमच्या पैशाची अजिबात सिक्युरिटी नाही. कारण हा फरक खूप महत्त्वाचा आहे. एखादी कंपनी लीगली रजिस्टर्ड असू शकते आणि तरीही तुम्हाला त्रास देऊ शकते. दोन्ही एकाच वेळी शक्य आहे. हो, तर ते कसं एका उदाहरणातून समजून घेऊया. मग भारतात क्रिप्टो एक्सचेंजेस कसं काम करतात? भारत सरकारने क्रिप्टोवरती पूर्णपणे बंदी घातलेली नाही आहे, पण त्याला सेबीसारखं एक डेडिकेटेड रेग्युलेशनसुद्धा नाही आहे. कारण ते व्हर्च्युअल असेट आहे. व्हर्च्युअल असेट म्हणजे क्रिप्टोवर टॅक्स लागतो 30% फ्लॅट, त्यावर 1% TDS वेगळा. म्हणजे सरकार काय म्हणतं, तुम्ही ट्रेड करा पण टॅक्स द्या, पण सुरक्षिततेची हमी अजिबात नाही. तुमचे पैसे अडकले तर त्याबद्दल अजून स्पष्ट फ्रेमवर्क अजिबात नाही आहे. आता जर तुम्ही शार्क एक्सचेंजबद्दल विचाराल तर ऑफिशियली त्यांनी काही गोष्टी केल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो एक एक करून. पहिली गोष्ट त्यांनी केलेली आहे की इंडियन कंपनी म्हणून इनकॉर्पोरेशन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे FIUकडे त्यांनी रिपोर्टिंग इनिशिएटिव्ह म्हणून रजिस्टर केलेलं आहे. तिसरी गोष्ट FIU रजिस्ट्रेशन नंबर पब्लिकली डिस्क्लोज केलेला आहे. आणि हे सेल्फ डिक्लेअर्ड डिस्क्लोजर आहेत. तुम्ही इंडिपेंडंटली व्हेरीफाय करू शकता. FIUच्या वेबसाईटवर जाऊन आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे ह्या स्क्रिप्ट लिहिण्याच्या वेळी
शार्क एक्सचेंज विरुद्ध कोणताही पब्लिक रेग्युलेटरी बॅन ऑर्डर किंवा एन्फोर्समेंट ॲक्शन आढळत नाही. पण इथेच स्टोरी संपलेली नाही आहे. खरी गोष्ट आता सुरू होणार आहे की त्याचं डीप ॲनालिसिस केल्यानंतर असं कळतं की लीगल असणं आणि सेफ असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे जरा विचार करून आपण समजून घेऊया. चला एका छोट्याशा उदाहरणातून समजून घेऊया. एखादी रेस्टॉरंट लीगल रजिस्टर्ड असेल, GSTसुद्धा ते भरत असेल, त्यांच्याकडे FSSAI म्हणजे फूड लायसन्ससुद्धा असेल, पण जेवण खराब असेल तर तुम्ही ते खाणार का? जेवणार का तिकडे? तसंच क्रिप्टो प्लॅटफॉर्मबद्दल आहे. FIU रजिस्ट्रेशन म्हणजे प्लॅटफॉर्म ऑपरेट करायला अलाऊ आहे एवढंच. बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं की विड्रॉल प्रोसेस स्मूथ आहे का, ॲप टेक्निकली स्टेबल आहे का, फीज क्लॅरिटी डेडिकेटेड आहे का, कस्टमर सपोर्ट रिस्पॉन्सिव्ह आहे का, या गोष्टी FIU रजिस्ट्रेशन अजिबात सांगत नाही. आणि ॲप स्टोअरवर जे रिव्ह्यू येत आहेत ते काय सांगत आहेत की काही युजर्सनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अकाउंट टाईप्समध्ये फंड्स ट्रान्सफर करताना अडचण आली, कस्टमर सपोर्ट रीच करणं कठीण वाटलं, आणि काही युजर्सनी तिथे सांगितलं आहे की ऑर्डर्स एक्झिक्युशन दरम्यान टेक्निकल इश्यूज आले. काही युजर्सनी तिथे मेन्शन केलं आहे की काही चार्जेस क्लॅरिटी कम्युनिकेट केले नव्हते, ते आधीच तिथे डिक्लेअर केलेले होते. म्हणजे आता हे जे रिव्ह्यू म्हणजे फायनल वर्डिक्ट नाही आहेत. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. प्लॅटफॉर्मने त्याबद्दल काय उत्तर दिलं ते आपल्याला माहिती नाही. पण हे इग्नोर करणंसुद्धा योग्य नाही आहे, कारण विड्रॉवल ऑर्डर एक्झिक्युशन आणि फी क्लॅरिटी या 3 गोष्टी कोणत्याही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसाठी कोअर आहेत. आणि त्याबद्दल युजर्सने हे जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला एक हिडन इनसाईट ट्विस्ट सांगतो की याच्यामध्ये बरेच लोक काय मिस करतात की FIU रजिस्टर्ड प्लॅटफॉर्मने जर रूल्स ब्रेक केले, रूल्स तोडले तर काय होऊ शकतं. म्हणजे प्रॉपर KYC नाही, सस्पेन्शियस ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट नाही केल्या तर त्यांना पेनल्टीज होतात, एन्फोर्समेंट ॲक्शन होऊ शकते, रेग्युलेटरी ॲक्टिव्हिटी वाढते, त्याच्यामुळे रेग्युलेटरी सिक्युरिटी वाढते. म्हणजे रजिस्ट्रेशन हे फक्त लेबल नाही आहे, त्यासोबत कॉम्प्लायन्स ड्युटीजसुद्धा येतात. पण हे महत्त्वाचं आहे, FIU प्रायमरीली अँटी मनी लॉन्ड्रिंग बघतं. तुमचा इंडिव्हिज्युअल ट्रेडिंग डिप्यूट म्हणजे तुमचे पैसे अडकले, विड्रॉल नाही मिळाली, हे FIU सॉल्व करत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकलात आणि तर तुम्हाला तिथे स्वतःला लढावं लागेल. कोणी तिथे ऑटोमॅटिक रेस्क्यू करणार नाही किंवा येणार नाही. ही सर्वात मोठी रिस्क आहे भारतातल्या क्रिप्टो वर्ल्डमध्ये. आणि या सगळ्या गोष्टींचा पब्लिकवरती काय इम्पॅक्ट होतो, आता तुम्ही सांगा मला की शार्क एक्सचेंजवर किंवा कोणत्याही क्रिप्टो प्लॅटफॉर्ममध्ये अडकलात तर काय करायचं. सगळ्यात आधी प्लॅटफॉर्मच्या ऑफिशियल सपोर्ट चॅनलवर फॉर्मल कंप्लेंट दाखल करा. ट्रान्झॅक्शन ID, डेट्स, स्क्रीनशॉट्स सगळं अटॅच करा. प्रत्येक रिस्पॉन्स रेकॉर्ड करा. दुसरी गोष्ट, एव्हिडन्स सेव्ह करा. विड्रॉवल रिपोर्ट्स, ऑर्डर हिस्ट्री, अकाउंट बॅलन्स रेकॉर्ड्स, ईमेल कन्व्हर्सेशन, हे जे काय आहे या सगळं आर्थिक विवाद एव्हिडन्स हेच आपल्यासाठी वेपन ठरणार आहे. म्हणून ह्या गोष्टी सेव्ह करा. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हाला वाटलं, ज्या क्षणाला तुम्हाला वाटलं की हा आता माझ्यासोबत फ्रॉड झाला आहे, तर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरती जा आणि तिथे कंप्लेंट दाखल करण्याचा विचार करा. cybercrime.gov.in इथे जा. चौथी गोष्ट, जर तुम्ही UPI, नेट बँकिंग किंवा बँक ट्रान्सफरने पैसे पाठवले असतील तर त्वरित तुमच्या बँकला सांगा. लवकर रिपोर्ट केल्यास कदाचित रिकव्हरीची शक्यता वाढू शकते. आणि पाचवी गोष्ट, कायदेशीर सल्लागाराशी बोला. तुमचं केस स्पेसिफिक आहे, जनरल ॲडवाईज नेहमीच एक्झॅक्ट फिट होत नाही, म्हणून पॅनिक करू नका. डॉक्युमेंट्स करा, सिस्टमॅटिकली पुढे जा. शेवटी एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, शार्क एक्सचेंज लीगली ऑपरेट करण्यास रजिस्टर्ड आहे आणि ही सध्याची पब्लिक इन्फॉर्मेशन सांगते. त्यावर कोणताही बॅन नाही, पण लीगल रजिस्ट्रेशन आणि ऑपरेशनल सेफ्टी या 2 वेगळ्या कन्व्हर्सेशन्स आहेत. क्रिप्टो एक्सचेंजेस अजूनही इंडियामध्ये इव्हॉल्विंग रेग्युलेटरी
फ्रेमवर्कमध्ये ऑपरेट करतात. सेबीसारखं प्रोटेक्शन त्यांना नाही आहे, इन्व्हेस्टर्ससाठी फंड इन्शुरन्स नाही आहे आणि म्हणूनच कोणताही प्लॅटफॉर्मवर पैसे टाकण्यापूर्वी स्वतः व्हेरीफाय करा. थोड्या अमाऊंटने सुरुवात करा. विड्रॉवलची प्रोसेस आधी टेस्ट करा. टर्म्स आणि फीज नीट वाचा. क्रिप्टोमध्ये क्लॅरिटी हेच कॅपिटल प्रोटेक्शन आहे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, कारण हे तुमच्या पैशांच्या सुरक्षिततेबद्दल आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी यूजफुल वाटत असेल तर एक काम करा, आता खाली लाईक करा. एक क्लिकमध्ये होतं आणि त्यामुळे हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल ज्यांना खरंच या व्हिडिओची गरज आहे. बुल IQ मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण असे व्हिडिओ येत राहतात जे तुम्हाला कोणी सांगत नाही, पण माहिती असणं गरजेचं आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर ट्रेड करता आणि तुमचा अनुभव कसा आहे. खाली कमेंटमध्ये लिहा. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.